सुरू करण्याआधी ऑन बिहाफ ऑफ मराठी असोसिएशन पर I would like to acknowledge the traditional custodian of the land on which we gather today, and I pay my respect to the elders, past, present, and emerging. मित्रांनो, आपण आज शिवजयंती साजरी करण्यासाठी आलो आहोत. तर शिवजयंती हा फक्त एक सण नाहीये किंवा तो अभिमानाने मिरवण्याचा एक क्षण नाहीये. तर आम्हाला असं वाटतं की हा एक संस्काराचा भाग आहे आणि मराठी असोसिएशन पर गेल्या 9 वर्षापासून हे संस्कार पुढच्या पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी पुढे जायच्या आधी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की हा आवाज देतो आपण आज पूर्णपणे शून्य करूया, कारण थोड्याच वेळात आपले गेस्ट येणार आहेत. आपण सगळेजण आपल्या मराठी कम्युनिटीला रिप्रेझेंट करतोय, आपला बेस्ट अटेम्प्ट देऊयात. आपण मुलांना आपण शांत ठेवूयात. तर हां, मी जे म्हणत होते, हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आपल्यासाठी फक्त अभिमानाने मिरवण्याचा क्षण नाही आहे आणि किंवा हा फक्त सण नाही आहे, तर हा एक संस्कार आहे जो आपण पुढच्या पिढ्यांना द्यायसाठी इथं प्रयत्नशील आहोत. मराठी असोसिएशन पर मुळातच 9 वर्षापूर्वी म्हणजे 2017 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर स्थापन झालेली एक कम्युनिटी ऑर्गनायझेशन आहे. आपल्या मुख्य हेतूंपैकी एक म्हणजे आपल्या मराठी बांधवांना इथं व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी. त्यानंतर आपल्या लोकांना, भावी पिढीला विशेषतः आपल्या मराठी मातीशी त्यांची नाळ जोडली जावी. त्यानंतर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी मातीचा इतिहास त्यांच्यापर्यंत रुजवावा. तसंच एक कम्युनिटी म्हणून, एक समाज म्हणून आपण एक राहावं आणि वायडर ऑस्ट्रेलियन कम्युनिटीला आपण जिथं जमल तिथं कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, अशा भावनेने आपण साधारण मराठी असोसिएशन परची स्थापना केली होती. तर आपण आज दिवसभरात मित्रांनो, आपण दिवसभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ऐकणार आहोत, बघणार आहोत, कलेच्या माध्यमातून ते रिसीव्ह करणार आहोत. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण पूर्ण वेळ शांतपणे हे विचार रिसीव्ह करूयात. त्याचा आपल्या डेली लाईफमध्ये जिथं कुठं आपल्याला योग्य वापर करता येतील तो आपण वापर करूयात, आपल्या भावी पिढ्यांना तो शिकूयात आणि तशा पद्धतीने आपण पुढं जाऊयात. तर पुढं जाण्यासाठी आणि आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काही छोट्याशा रूल्स आहेत जे आपण सगळेजण पाळूयात आणि मला खात्री आहे की तुम्ही पूर्ण साथ देत आले यासाठी आमची. तर ते रूल्स काय आहेत? एक पहिला रूल जो थोडा ब्रेक होताना दिसतोय मला उजव्या बाजूला, की चेअर्स आपल्या जागेवरच राहायला पाहिजेत, यासाठी आपण अटेम्प्ट केला पाहिजे. मी इथं इथून बघू शकतो की एका साईडच्या चेअर जास्त डेन्स आहेत, फार क्लोज आहेत. तर आपण येणाऱ्या का थोडंसं चेअर जर का अस्ताव्यस्त झाल्या असतील तर त्या परत सुरळीत करूया कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी, म्हणजे आपण जास्त चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचा आनंद घेता येऊ शकेल. दुसरं, आपण आवाज आपला पूर्णपणे कमी करणार आहोत, कारण तरच आपल्या सगळ्यांना कार्यक्रम एन्जॉय करता येईल आणि इथं जे परफॉर्म करणार आहेत किंवा इथं जे विचार मांडणार आहेत किंवा जे कोणी गेस्ट आज आपल्या समोर येणार आहेत त्यांना आपण व्यवस्थित ऐकू शकू. तिसरी गोष्ट, आपल्याला येणाऱ्या काळात म्हणजे साधारण 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान आपल्याकडे गेस्ट असणार आहेत. मेजॉरिटी ऑफ द गेस्ट त्या टायमात येणार आहेत आपल्याकडे. आमची विनंती राहील सगळ्या आजी कमिटी मेंबरची आणि आजी कमिटी मेंबर्सला आणि माजी कमिटी मेंबर्सला की त्यांनी वेळेवर इथं रेडी राहावं, कारण की आमची इच्छा आहे की त्यांचाही एक फोटो आपण गेस्टबरोबर काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आता पुढं इमर्जन्सी मस्टर पॉईंट आपला माझ्या उजव्या बाजूला कार पार्कमध्ये इमर्जन्सी मस्टर पॉईंट आहे आणि टॉयलेट्स तुम्हाला माहिती असतील, आपला बरेच वेळा या कार्यक्रम झाला या लोकेशनला. तर हॉलच्या मागच्या बाजूला माझ्या उजव्या बाजूला आपले टॉयलेट्स आणि वॉशरूम्स आहेत. आपण प्रयत्न करूयात आपले किड्स शांतपणे कार्यक्रम एन्जॉय करतील आणि कुणीही बाहेर जाऊन खेळणार नाही कार्यक्रमाच्या दरम्यान, कारण की आपल्याला इथं ती लोकं पाहिजेत, कारण इथं आपले बसलेल्या लोकांसाठी आपण हे परफॉर्मन्स आयोजित करतोय. त्यामुळं आपलं पूर्ण कॉपरेशन आपण प्रयत्न करूयात की इथं बसण्यामध्ये आणि आपला परफॉर्मन्स एन्जॉय करण्यामध्ये देऊया. तर आता पुढं जाऊयात आपण. मी आजच्या आपल्या सूत्रसंचालिकांची तुम्हाला ओळख करून देणार आहे. आपल्या भावी पिढीतील 2 दिदी आज या स्टेजचा पूर्ण ताबा घेणार आहे थोड्याच वेळात. त्यांच्याबद्दल मी थोडं 2 मिनिटात सांगतो आणि मग त्यांना आपण स्टेजवरती आमंत्रित करूयात. जेव्हा त्यांना स्टेजवर आपण आमंत्रित करूयात तर आपण काळजी घेऊयात की इतक्या मोठ्या टाळ्यांचा कडकडाट होईल की त्यातून आपल्याला भविष्यातले आपले सूत्रसंचालक प्रेरित होतील आणि ते या स्टेजवर यायसाठी प्रयत्न करतील. तर आपल्या 2 दिदी, ज्या दोघींचं नाव योगायोगाने श्रेया आहे, त्यातली एक श्रेया जिने या स्टेजवरती खूप वेळा वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून परफॉर्मन्स केलेले, डान्स केलेत आणि ती आत्ता पर्कमधल्या अनेक मान्यवर प्लॅटफॉर्मवरती
तिचे डान्स सादर करते आणि तिला खूप मोठा ऑडियन्स आहे परतमध्ये. अशी एक दिदी आपल्याकडं. आणि दुसरी एक आपल्याकडे दिदी आहे, दुसरी श्रेया. ती आपल्या पूर्ण जसं परत ती 6-7 वर्षाच्या छोट्या म्हणजे आपल्या दिदी होत्या तेव्हापासून या स्टेजवरती परफॉर्म करतायत. तिने डान्स केलेला आहे, तिने इथं ढोल ताशामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याच्यानंतर अँकरिंग दोन्ही दिदींनी केलेलं आहे आपल्या इथं. अशा या 2 दिदी, स्पोर्ट्समध्ये दुसरी श्रेया दिदी ॲक्टिव्ह आहे. अशा या 2 श्रेया दिदींचं मी आता इथं त्यांचं स्वागत करणार आहे आणि आपल्याला खूप मोठ्या टाळ्या हव्यात. खरंच माझी विनंती आहे सगळ्यांना. स्वागत करूयात श्रेया शैलेश येळवंडे आणि श्रेया रविकिरण जाधव यांचं.